नमस्कार. ग्रंथयात्रेच्या 10व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. गेले 2.5 महिने आपण दर शुक्रवारी संध्याकाळी भेटतो आहोत आणि मराठी साहित्यातील उत्कृष्ट पुस्तकांची ओळख करून घेतो आहोत. आतापर्यंतच्या 9 भागांना तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यामुळे आमचा उत्साह खूप वाढला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी ज्या पुस्तकांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल अशा पुस्तकांची नावंही कळवली आहेत. तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आम्ही नक्की ती पुस्तकं या मालिकेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत आपण 13व्या शतकापासून सुरुवात करून 18व्या शतकापर्यंत पोचलो आहोत. या दरम्यान होऊन गेलेल्या संत कवींचा आढावा आपण प्रथम घेतला. त्यानंतर 17व्या शतकात ज्यांनी लेखन केलं अशा व्युत्पन्न पंडित कवींची काव्य आपण पाहिली. या पंडिती परंपरेतील शेवटचे आणि सर्वात प्रसिद्ध कवी मोरोपंत यांची श्लोककेकावली आज आपण पाहणार आहोत. भाषेवर प्रभुत्व, पांडित्य, संस्कृत काव्यांच्या धर्तीवर केलेली वाक्यरचना, चमत्कृती आणि अलंकारांवर भर अशी पंडित कवींच्या काव्यांची लक्षणं मानली जातात. बहुश्रुत आणि संस्कृतचे ज्ञान असणाऱ्या विद्वानांना असं काव्य त्यातील विविध कलाकुसरीमुळे आवडत असे. परंतु सामान्य माणसांच्या दृष्टीने याच कारणांमुळे त्यात क्लिष्टता वाटत असे. मोरोपंतांच्या काव्याला सुद्धा ही सर्व विशेषणं लागू पडतात आणि तरीही त्यांची श्लोककेकावली मराठी साहित्याच्या दृष्टीने का महत्त्वपूर्ण आहे हे आपण आज पाहूया. मोरोपंतांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. इथेच शिक्षण पूर्ण करून ते नंतर बारामतीला स्थायिक झाले. पेशव्यांचे जावई बाबूजी नाईक यांच्याकडे त्यांना पुराणिक म्हणून राजाश्रय मिळाला. त्यांची उपजत तल्लख बुद्धी, वाचनाचा व्यासंग आणि संस्कृतवरचे पांडित्य यामुळे मोरोपंतांचे पुराणकथन अतिशय रंगत असे. याच दरम्यान त्यांनी काव्यरचना करण्यास सुरुवात केली. संस्कृत काव्यांच्या काळापासून प्रचलित असलेले आर्यावृत्त मोरोपंतांच्या अतिशय आवडीचे. मोरोपंत एकदा लहान असताना रेवडीकर बुवांचे कीर्तन ऐकायला जाण्यास काही कारणाने घरच्यांनी त्यांना मनाई केली. तेव्हा आपली नापसंती त्यांनी लगेच एक आर्या रचून व्यक्त केली. नित्य तुम्ही प्रभुपाशी पेढे बर्फी नवा खवा खावा, परिम्या एके दिवशी रेवडीचा स्वाद कान चाखावा. या आर्यावृत्तात त्यांनी कृष्णविजय, प्रल्हाद विजय हे ग्रंथ सुरुवातीला लिहिले. शिवाय सीतागीत, सावित्री गीत, रुक्मिणी गीत अशा ओवीबद्ध रचनाही केल्या. मोरोपंतांनी भाषेवर आणि आर्यावृत्तावर इतकं प्रभुत्व मिळवलं की त्यांनी या वृत्तात विपुल प्रमाणात आणि दर्जेदार अशी काव्यनिर्मिती केली. विविध देवांची स्तोत्र, आर्या केकावली, आर्या भारत, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र गुंफलेले मंत्र भागवत या त्यांच्या रचना तर प्रसिद्ध आहेतच. शिवाय मोरोपंतांनी वेगवेगळ्या प्रकारांनी 108 रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणात त्यांनी एक वेगळा नियम पाळला. म्हणजे निरोष्ठ रामायण एकही ओष्ठ्य वर्ण म्हणजे प फ ब भ म ही अक्षरे न वापरता लिहिलं. यात त्यांनी राम या शब्दाऐवजी सर्वत्र राघव हा शब्द वापरला. तर दाम रामायणात पहिल्या चरणाच्या शेवटची 3 अक्षरे दुसऱ्या चरणाच्या प्रारंभी वापरली. मंत्र रामायणात श्रीराम जयराम जय जयराम हा आणि यासारखे एकूण 108 मंत्र गुंफले आहेत. इतक्या वेगवेगळ्या चमत्कृतीपूर्ण रचना केल्यावर आयुष्याच्या शेवटी पंतांनी पृथ्वीवृत्तात श्लोककेकावली लिहिली. बऱ्याच समीक्षकांच्या मते ही मोरोपंतांची सर्वात श्रेष्ठ रचना आहे, कारण यात भाषेच्या सौंदर्याबरोबरच त्यांच्या मनातील भाव उत्कटपणे व्यक्त झाले आहेत. स्वतःचा उद्धार करण्यासाठी देवाची केलेली आर्त विनवणी हा या काव्याचा विषय आहे. मोरोपंतांचा म्हणजेच मयूराचा किंवा मोराचा हा टाहो आहे, म्हणून त्यांना मोरोपंत केका म्हणतात. अशा केकांची आवली म्हणजे माळ म्हणून केकावली. या काव्याचा विशेष म्हणजे मोरोपंत अतिशय विश्वासाने आणि सलगीने या देवाबरोबर संवाद साधतात. जणू देव त्यांचं बोलणं ऐकतो आहे, त्यांच्यासमोर साक्षात उभा आहे आणि ते त्याला कधी विनवतात, कधी टोमणा मारतात, तर कधी त्याच्याशी भांडतात सुद्धा. कितीतरी लोकांचा तू उद्धार केला आहेस अशी ते केकावलीच्या सुरुवातीलाच देवाला आठवण करून देतात, अगदी उदाहरणे देऊन. आणि मग मीच कसा काय अजून उद्धार झाल्याविना उरलो असा ते देवालाच प्रश्न विचारतात. तसाची उरलो कसा पतित मी नसे कायकी, कृपाची सरली असेही न घडे जगन्नायकी. नसेन दिसलो कसा नयन सर्व साक्षी रवी, विषाद धरिला म्हणो न सुरभी विषक्षी रवी. तुझी कृपाच संपली असं तर होणार नाही, मग मी तुला दिसलो नाही का?
पण ते कसं शक्य आहे? कारण सर्वसाक्षी असा सूर्य हा तर तुझा डोळा आहे. मग माझ्याविषयी तुझ्या मनात राग आहे असं मानावं तर तेही शक्य नाही, कारण सुरभी ही दिव्य गाय कधी विषारी दूध देईल का? मग ते देवाची थोडी खुशामत करतात. एवढे द्रोणागिरी, मंदार पर्वत, गोवर्धन पर्वत उचलणारे तुम्ही, वराह अवतारात तर तुम्ही अख्खी पृथ्वीच उचलून धरली, तेव्हा माझा उद्धार करणे तुम्हाला काय कठीण आहे? आणि मग साम दाम या उपायांनी देव काही बदत नाही असं पाहिल्यावर ते त्याला दंडही देतात. न पावसी म्हणून मी म्हणत असे तुला आळशी, वरी न असदुक्ती हे रवी सखोत्थिता आळशी. पण पंतांचा देवावरचा राग फार काळ टिकत नाही. ते पुन्हा त्याला प्रेमळपणे साथ घालतात. अगा प्रणतवत्सला म्हणती त्या जना पावला, म्हणून तुमच्याच मी स्मरतसे सदा पावला. इथे यमकाबरोबरच पावला या शब्दावर ते श्लेषही साधतात. देवाला त्यांनी असा जाब विचारला असला तरी आपण सर्वसाधारण पापी मनुष्य आहोत याची त्यांना जाणीव आहे. किंबहुना देवाची आपल्यावर अजून कृपा झालेली नाही याचं कारण आपण घोर पातके केलेली असली पाहिजेत अशीच ते स्वतःची समजून करून देतात. आणि सर्व पातकांचा नाश करणारी गंगा नदी देखील मी केलेली अक्षम्य पातके पाहून भिवून गेली असं वर्णन करतात. मला निरखिता भवच्चरण कन्यका आपगा, म्हणे अगई ऐकलेही न कधी असे पापगा. करश्रवणी ठेविते नुघडी नेत्र घे भीतीला, न घालीन भिडेस मी जरीही कार्य लोभी तिला. इथे अगबाई असलं पाप कधी ऐकलं पण नाही असं म्हणून कानावर हात ठेवून भीतीने डोळे बंद केलेल्या गंगेचं चित्र ते आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. गंगा नदी विष्णूच्या अंगठ्यापासून उगम पावते अशी समजूत असल्यामुळे भवच्चरण कन्यका म्हणजे तुमच्या चरणांपासून उत्पन्न होणारी आपगा म्हणजे नदी. तुम्ही मला आयुष्यात बरंच काही दिलं आहे अशी प्रांजल कबुलीही मोरोपंत देवासमोर देतात. जीवनातील बऱ्याच गोष्टीत आपण भाग्यशाली आहोत याची त्यांना जाणीव आहे आणि त्याबद्दल ते देवाचे आभारही मानतात. पटुत्व सकलेंद्री मनुजता सुवंशी जनी, द्विजत्व ही दिले भले बहु अलभ्य जे की जनी. यशश्रवण कीर्तनी रुची दिली तरी हा वरा, म्हणे अधिक द्याचकी अखिल याचकी हा वरा. असं काही तू म्हणणार नाहीस कारण तुझं अंतःकरण वत्सल आहे, पण मलाच आपलं वाटलं म्हणून मी हात जोडतो असा ते देवाशी संवादही करतात. आणि लगेच देवाशी सलगी करून त्याला थोडासा दमही देतात. बघ दिलं आणि मग काढून घेतलं अशी तुझी अपकीर्ती व्हायला नको. श्लोक केकावलीतील भाषा वैभवाबद्दल आपण प्रोफेसर अविनाश सांगोलेकर यांच्याकडून ऐकूया. अर्चना मिरजकर यांनी मोरोपंतांच्या श्लोक केकावलीच्या संदर्भात खूप उत्तम विवेचन केलेलं आहे. तेच विवेचन थोडंसं पुढे मी नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणा सर्वांना हे माहिती आहे की मध्ययुगीन मराठी काव्य वाङ्मयामध्ये पंडिती काव्य हा एक महत्त्वाचा काव्य प्रवाह आहे आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ पंडित कवी म्हणून मोरोपंतांचा अंतर्भाव आपण करत असतो. मोरोपंतांच्या प्रचंड काव्य भांडारामध्ये अगदी आयुष्याच्या अखेरीस त्यांनी रचलेलं जे काही श्लोक केकावली हे काव्य आहे ते आपण थोडक्यात बघूया. श्लोक केकावली हे वरवर पाहता स्तोत्र काव्य आहे, परंतु मुळात ते भक्तिभावनेनं ओतप्रोत भरलेलं असं भावकाव्य आहे. मोरोपंतांनी परमेश्वराची विनवणी करताना वेगवेगळ्या भूमिका स्वतःकडे घेऊन ती विनवणी केलेली आहे. कधी सलगीची भूमिका वापरलेली आहे, कधी भांडण्याची वावदुकतेची भूमिका स्वीकारलेली आहे, कधी वकिली युक्तिवाद केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे काही भाषेचं सौंदर्य, शब्दांचं सौंदर्य पेरलेलं आहे, योजलेलं आहे, ते पाहिल्यानंतर आपण थक्क होऊन जातो. म्हणजे पंडित कवींनी मराठी भाषेला खूप अलंकृत केलं, खूप सुशोभित केलं असं जे म्हणतो त्याचा प्रत्यय आपल्याला मोरोपंतांच्या श्लोक केकावलीमधल्या त्यांच्या भाषा सौंदर्यामधून पदोपदी पाहायला मिळतो. मुळात हे काव्य 122 श्लोकांचं आहे. त्यातल्या शेवटच्या 122व्या श्लोकाचा अपवाद वगळता आधीच्या सगळ्या 121 श्लोक
हे पृथ्वी नावाच्या वृत्तामध्ये बद्ध आहेत आणि साधारणपणे 11 श्लोकांचा एक गट असा करत करत आशयाच्या दृष्टीनं या श्लोक केकावलीची विभागणी अभ्यासक करत असतात. तर श्लोक म्हटल्यानंतर 4 चरण असतात त्याच्यामध्ये आणि मोरोपंत बऱ्याचदा 4 चरणांचं यमक साधनं, त्याच्याच बरोबर ही यमक अनेकाक्षरी योजनं, अशा प्रकारची काही भाषिक कौशल्य ते सफाईदारपणे वापरताना दिसतात. एक उदाहरण मला सांगता येईल की 95व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे ज्यामध्ये मोरोपंतांनी मातृमहिमा वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कसं 4 चरणामध्ये त्यांनी यमक साधलेला आहे पहा. पिता जरी विटे विटो न जननी कुपुत्री विटे, दयामृत रसार्द्रधी न कुलक जले त्या किटे, प्रसाद पट झाकीसी परी परा गुरुचे थिटे, म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे. तर ह्याच्यामध्ये एकच यमक 4 चरणामध्ये कसं योजलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याचदा मोरोपंतांनी अर्थाची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन मोठी मोठी यमकं म्हणजे अनेकाक्षरी यमकं योजलेली आढळतात. मला जो उद्धृत करावासा वाटलेला श्लोक आहे तो 87व्या क्रमांकाचा श्लोक आहे. याच्यामध्ये त्यांनी 9 अक्षराचं यमक कसं योजलेलं आहे पहा. त्यातले 2 चरण मी आपल्या पुढे उद्धृत करू इच्छितो. जरी म्हणसी बांधिले तरी न कष्टविले करा, विचार जशी कष्टवा तशी न कष्टवी लेकरा. तर या ठिकाणी म्हणजे कृष्णावतारामध्ये परमेश्वराला जी काही यशोदा मातेनं शिक्षा दिलेली होती त्या अनुषंगानं या 2 चरणामधला अर्थ जातो आहे. बऱ्याचदा मोरोपंत हे वेगवेगळे म्हणजे यमक असेल, अनुप्रास असेल, श्लेष असेल असे शब्दालंकार वापरतात. त्याचबरोबर दृष्टांतासारखा अर्थालंकार सुद्धा वापरतात. तर मुळातच ते श्रेष्ठ दर्जाचे पंडित कवी असल्यामुळे संस्कृत प्रचुरता, समास प्रचुरता, अलंकार प्रचुरता ही काठोकाठ या श्लोक केकावलीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. श्लोक केकावलीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की केवळ हे सर्व प्रकारच्या गोष्टींनी सुशोभित असलेले हे काव्य म्हणून ते श्रेष्ठ दर्जाचं आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं स्वगतासारखा भाग त्यांनी चतुराईनं योजलेला आहे. म्हणजे नाट्यछटा म्हणूया किंवा स्वगत म्हणूया, अशा प्रकारची संवादात्मकता त्यांनी ह्या आपल्या काव्यरचनेमध्ये योजलेली आहे. आणि मोरोपंतांच्या संपूर्ण काव्य भांडारामध्ये श्रेष्ठ दर्जाचं आणि रसिकांना आजही भावणारं असं हे काव्य म्हणून श्लोक केकावलीचा उल्लेख केला जातो. या श्लोक केकावलीमध्ये 118व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे सुसंगती सदा घडो आणि 119व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे न निश्चय कधी ढळो, तर हे 2 श्लोक हे पुष्कळदा कीर्तनकार कीर्तनाच्या शेवटी आजही आवर्जून त्याचा वापर करताना पाहायला मिळतात. आणि ह्या 2 श्लोकांमध्ये आपल्याला मोरोपंतांनी शब्दांना कसं खेळवलेलं आहे आणि ते शब्द प्रभू कसे होते याचाही प्रत्यय या 2 श्लोकांमधून आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारचं मोरोपंतांचं श्लोक केकावलीचं भाषा सौंदर्य हे कितीही बोललं तरी कमीच पडावं अशा प्रकारचं हे भाषा सौंदर्य आहे. धन्यवाद. अनेक अलंकारांनी युक्त असं हे आपलं काव्य साजिरं आहे याची पंतांना जाणीव आहे. ही आपली कविता म्हणजे जणू आपली सालंकृत कन्या आहे आणि ती आपण ईश्वराला अर्पण करतो आहोत असे मानून कवी म्हणतात. म्हणून कविता सुता तुझ समर्पितो साजरी, नसे बहुतशी गुणी कनकपीत वासा जरी, तरी न इतरावरी हरी करीला किंकरी,
मयूरही निजात्मजा ग्रह विमुक्त जैसा करी. मोरोपंत देवाला म्हणतात की तुला सुदाम्याचे पोहे आवडतात, शबरीची बोरे आवडतात, मग माझी कविता का आवडू नये? तरी हिचा स्वीकार करा आणि माझ्यावर कृपा करा, कारण आता मी उतावीळ झालो आहे. आणि याचं कारण म्हणजे कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदान सवे झगडता तनू भागली. सहाय दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा, न हो जरी उताविळा स्वरिपू कापितो हा गळा. ही मोरोपंतांची अत्यंत प्रसिद्ध केका आहे. कृतांत म्हणजे यम. त्याच्या सैन्याचा जणू ध्वज असा हा पांढरा केस दिसू लागला, म्हणजेच माझे केस आता पांढरे व्हायला लागलेत. आयुष्यात वारंवार येणाऱ्या संकटांशी झगडून माझं शरीर आता थकून गेलं आहे आणि तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचा आधार आहे? ईश्वराच्या कृपेसाठी त्यांचं मन का उतावीळ झालं आहे हे ते स्पष्ट करतात, पण त्याचबरोबर देवाविषयीही काळजी व्यक्त करतात. अवश्य करणे खरे प्रणत रक्षण सोचित, उशीर मग का बसो कृपण मीही का शोचित. नव्हे प्रभुवरा तुम्हा उचित एकटे धावणे, कृतांत शिवला नसे तव दिसे बरे पावणे. आणि त्याही पुढे जाऊन ते साक्षात ईश्वराला आपलं आयुष्यही अर्पण करतात. असोत तुझा आमुची सकळ भाविकार्यू बळे, जगोनी बहु काय म्या सुकृत जोडिले दुर्बळे. असे प्रिय सख्या सुखी बहुत काळ मायात मी, जना सुपथ दाखवी मुदित सत्तमा यातमी. असा इथे परमेश्वर त्यांचा सखा होतो. परमेश्वराला असे वेगवेगळ्या तऱ्हेने मोरोपंत आळवतात. परमेश्वराच्या कथेचे गुणगान करतात. त्याच्या कथेचे श्रवण देवालाच कसे प्रिय आहे याची आठवण करून देतात. कधीकधी भक्तांच्या कल्याणासाठीच देव कसा त्यांचा छळ करतो हे आठवून, माझा मात्र असा छळ करू नको हो, मला सोसणार नाही, असं देखील सलगीने त्याला सांगतात. आणि शेवटी भगवंताला त्याच्या भक्तवत्सल कृष्णावताराची आठवण करून देतात. भक्तांच्या जीवनाचा भार आपल्या खांद्यावर घेणारा तू दयाळू पिता आहेस, असं ते देवाला म्हणतात. आणि भक्तांची तू कनवाळू अशी माताही आहेस असा विश्वास व्यक्त करतात. पिता जरी विटे विटोन जननी कुपुत्री विटे, दयामृत सारधी न कुलकज्जले त्या किटे. प्रसादपट झाकिती परिपरा गुरुचे थिटे, म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे. ही त्यांची प्रसिद्ध केका देवाला त्याच्या मातृभावाची आठवण तर करून देतेच, पण एक शाश्वत सत्य म्हणून जनमानसातही रुजते. मोरोपंतांच्या अशा अनेक केका वर्षानुवर्षे सुभाषितांसारख्या मराठी भाषेत प्रचलित झाल्या आहेत आणि त्यांनी भाषेचं सौंदर्य वाढवलं आहे. एकेकाळी महाराष्ट्रात मोरोपंतांचं काव्य पाठ असणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण मानलं जायचं. केकावलीच्या शेवटी मोरोपंतांनी केलेली प्रार्थना त्यांच्या सत्वशील वृत्तीची साक्ष देते आणि आज देखील तितकीच आवश्यक वाटते. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. आणि भगवंताच्या कृपाप्रसादाची विनंती करून मोरोपंत आपलं काव्य संपवतात. मराठी भाषेत साहित्याचा केवढा समृद्ध खजिना आहे हे आपण या पुस्तकांद्वारे पाहतो आहोत. यातील एक एक ग्रंथ म्हणजे जणू एक एक रत्न आहे. जे लोक पुस्तकं वाचतात त्यांना या सर्व रत्नांची ओळख व्हावी आणि जे वाचत नाहीत त्यांना वाचनाची गोडी लागावी, हाच या मालिकेचा उद्देश आहे. आपणही या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून या मोहिमेत सामील व्हा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ASMTच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पाठवा. पुन्हा भेटूया मराठी साहित्याच्या एका नव्या वळणावर. तोपर्यंत वाचत रहा.